धुळे जिल्हा पोलीस दलातील नुकत्याच पार पडलेल्या पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षकांच्या बदली प्रक्रियेनंतर शिरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या प्रभारी पदावरून मोठी प्रशासकीय घडामोड घडली आहे। शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांची नियंत्रण कक्षात बदली करून त्यांच्या जागी नरडाणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांची प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली। मात्र अवघ्या 3 ते 4 दिवसातच या आदेशात बदल करण्यात येऊन पुन्हा एकदा जयपाल हिरे यांची शिरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे। शिरपूर तालुका पोलीस स्टेशनला मध्य प्रदेश सीमालगत असलेल्या मुंबई-आग्रा रोडवर मोठ्या प्रमाणात अवैध कलेक्शन होत असल्याने या पोलीस स्टेशनला फार महत्त्व प्राप्त झाले। 2.5 वर्षानंतर देखील पुन्हा तोच अधिकाऱ्याची नियुक्तीचा अनपेक्षित निर्णयामुळे पोलीस दलासह सर्वसामान्य नागरिकांमध्ये चर्चांना उधाण आले। शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात जयपाल हिरे यांनी तब्बल 2 वर्ष 2 महिने कार्यकाळ पूर्ण केला होता। नियमानुसार त्यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले आणि त्यांची नियंत्रण कक्षात नियुक्ती करण्यात आली। त्यानंतर जिल्हा पोलीस प्रशासनाने नरडाणा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्यावर शिरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या प्रभारी पदाची जबाबदारी सोपवली होती। त्याबाबतचे अधिकृत आदेशही जारी करण्यात आले होते। मात्र काही दिवसातच परिस्थितीने अचानक वेगळे वळण घेतले। नव्याने आदेश काढून जयपाल हिरे यांनाच पुन्हा शिरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या प्रभारी पदाची जबाबदारी देण्यात आली। त्यामुळे नेमकी माशी कुठे शिंकली असा प्रश्न उपस्थित होत असून या निर्णयामागील कारणांबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत। मुंबई-आग्रा रोडवरील शिरपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीत पोलिसांनी देवदर्शनासाठी जाणाऱ्या आदिवासी वाहन मालकांची शिरपूर तालुका पोलीस स्टेशन पोलिसांनी केलेली 97,000ची लूटमार याबाबत तक्रारी करून देखील पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी त्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली नव्हती। त्यात किती लाखोंची डील झाली हा देखील चर्चेचा विषय ठरतोय। जयपाल हिरे यांचे काही दिवसातच नियुक्ती रद्द करून त्यांना पुन्हा शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचा पदभार दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्यात। प्रत्यक्ष क्षेत्रीय कामाचा मोठा अनुभव असलेल्या अधिकाऱ्याला पोलीस ठाण्याचा कारभार देण्याऐवजी अवैध कलेक्शनमध्ये तरबेज असणारे आणि गुन्हेगारी पोलिसांना पाठीशी घालणारे जयपाल हिरे यांना पुनश्च नियुक्ती करून भ्रष्टाचाराचे लुटमारीचे समर्थन केले नाही ना असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होतोय। दुसरीकडे 2 वर्षाहून अधिक काळ एका पोलीस ठाण्यात कार्यरत राहिलेल्या अधिकाऱ्याची बदली झाल्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी नियुक्ती होणे ही बाबही चर्चेचा विषय ठरली आहे। त्यामुळे शिरपूर तालुका पोलीस ठाण्यासाठी जयपाल हिरे यांचा एवढा हट्ट का अशी चर्चा सामाजिक, राजकीय आणि पोलीस वर्तुळात सुरू झाली आहे। या संपूर्ण घडामोडीबाबत जिल्हा पोलीस प्रशासनाकडून अद्याप कोणताही अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही। त्यामुळे या निर्णयामागे प्रशासकीय कारणे आहेत की अन्य काही बाबी कारणीभूत आहेत याबाबत उत्सुकता वाढली आहे। दरम्यान या बदलामागील वस्तुस्थिती व कारणे स्पष्ट करण्याची मागणी नागरिकांमधून होत असून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून अधिकृत स्पष्टीकरण आल्यानंतरच या चर्चांना पूर्णविराम मिळणार असल्याचं बोललं जात आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, धुळे।